मंडळी, तुमचं साखरे फॅमिली ब्लॉग्समध्ये खूप मनापासून स्वागत. शुभ सकाळ. मग थंडी कशी आहे? आमच्याकडं तर खूपच जबरदस्त आहे, त्यामुळे सकाळी सकाळी खूप जास्त थंडी वाजते नाही का. पण आहे ना, आज मी सकाळपासून माझं रुटीन तुम्हाला दाखवत होती बरं का. हे ना, मी सकाळी गरम पाणी घेते. तुम्ही जर वेट लॉस करण्यासाठी प्रयत्न करत असाल ना, तर तुम्ही हे गरम पाणी आणि त्याच्यामध्ये सब्जा आणि थोडं लिंबू पिळून घ्यायचा आणि ते प्यायचं. त्याच्याने ना पटकन असा वेट लॉस होतं बरं का. मला तर भरपूर फरक पडला. म्हणजे जरा तुमच्यासोबतही शेअर करू. त्याच्यानंतर टिफिनची तयारी करायची होती. मस्त इकडं गरम पाणी घेतलं पातेल्यात आणि त्याच्यात त्यांना फ्लॉवर उकडायची होती. आमच्या घरात फ्लॉवर काही जास्तच आवडते. पाणी गरम केलं, फ्लॉवर टाकून घेतलं आणि त्यात मीठ टाकलं. कसं आहे ना, मीठ टाकल्यानंतर ते पटकन शिजतं. थोडंसं उकडून घ्यायचं. उकडून घेतल्यानंतर ते गाळून घेतलं. इकडे लसूण आहे ना, चांगला असा ठेचून घ्यायचा. कसं आहे, त्या भाजीला जास्त काही मेहनत लागत नाही, त्याच्यामध्ये फ्लावर परवडते. तेल वगैरे घालायचे, जिरे मोहरी आणि मस्त लाल तिखट टाकून आहे ना, फ्लावर चांगली फिरवून घ्यायची. म्हणजे सगळं मिक्स करायचं आणि कोथिंबीर घालून द्यायची. उकडताना आपण मीठ घालतो, त्यामुळे नंतर काय ना, मीठ थोडं मापातच घालायचं बरं का. अशी काही फ्लावरची भाजी झाली होती, एकदम भन्नाट लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. ते कमीत कमी 10 मिनटात आहे ना, ती भाजी रेडी होऊन जाते. मग नंतर काय, पीठ वगैरे मळून घेतलं, पोळ्या करून घेतल्या आणि इकडं टिफिन भरायला घेतलं. शिवचे पप्पा इकडे ना जोक मारत होते बरं का. हे ते सांगत होते, मस्त फालतूच काहीतरी जोक होते, त्याच्यावर मी जास्तच हसत होती. असं काय आमचं सकाळी हा टाईमपास चालू असतो. त्यांना ऑफिसलाही जायचे होते, तेही एक मागे घाई होती. आणि कसं आमच्या आज शिवची ना तब्येत अजिबातच बरी नव्हती, त्याच्यामुळे ना सकाळपासून थोडा मूड तर ऑफच होता. कारण रात्रीपासून तो जास्त प्रमाणातच जाम झाला होता, सर्दी ताप. त्याचं पोटही जास्त दुखत होतं नाही का. टिफिनमध्ये ना मी हे जे आहे ना, तांदळाचे पोंगे आणि गुळाचा पण डब्बा देते त्यांना. जेवण झाल्यानंतर गुळ लागत असतो. इकडे बघा, ते ऑफिसला गेले. इकडे शिवला आहे ना, मनवायचं काम चालू होतं प्रेमाने, कारण त्याचे ना फ्रेश करायचं होतं. पण तो काही तयारच नव्हता. तो ना जास्त भुणभुण करत होता आणि म्हणत होता की तू जवळच बस म्हणून. सर्व काही सांगत होता, माझं काय दुखतंय, माझं पोट दुखतंय, डोकं दुखतंय. आणि इकडे बघा, मस्त गल्ला घेऊन बसलाय. कसं आहे ना, दररोजच चेक करतो माझे पैसे कमी होता की काय. त्याची रुटीन त्यांनी परत सकाळपासून फॉलो केली. पण कसं आहे, तो इतका नाराज दिसत होता ना. कसं आहे ना, सकाळी त्याची खूपच मस्ती राहते, पण दुखत होतं, त्यामुळे तो जास्त शांत होता. मन काय लागत नव्हतं. नंतर त्याला औषध देऊन झोपी लावलं आणि त्याच्यातनं मी कामावर ओळखली. मला काय वेळ भेटला आणि नंतर व्हिडिओ काढायला. मग काय संध्याकाळी डायरेक्ट त्याला हॉस्पिटललाच घेऊन जाऊ म्हटलं. त्याला कायम मी नेत नाही. वर्षातून 1 ते 2 टाईमच न्यावं लागतं. पण आहे ना, तो एकदाच आजारी पडतो तो भयानकच पडतो. आज घेऊन गेली तर डॉक्टरनी ना त्याच्या पोटामध्ये ना गॅस वगैरे जास्त झालं आहे असं प्रमाण सांगितलं आणि सर्दी ताप तर ते झालं, तर त्याची औषधं दिली. त्याच्यासाठी इकडे छान असा आहे ना, मस्त रवा बनवला. आम्हाला रवा खूपच आवडतो बरं का. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. इकडे त्याला रवा घालत होती. धन्यवाद.